अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 21 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते ऐकण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन प्रीतीला म्हणाला, चल चल बॅग भर तुझी. का रे दादू, कुठे जाणार आहे का आपण? काय प्लॅन आहे का? आपण नाही, तू एकटी जाणार आहे आणि तुला इथून कटवण्याचा प्लॅन आहे. काय म्हणजे? प्रीतीला काहीच कळत नव्हतं की तो काय म्हणत आहे. मयुरी मात्र गालातल्या गालात हसत होती. तो प्रीतीची फिरकी घेत होता. अर्जुन गंभीर चेहरा करून म्हणाला, मला कळलं आहे की तुझं एका मुलावर प्रेम आहे. काय? आणि हे कधी झालं? तुला कोणी सांगितलं? प्रीतीला आता काहीच कळत नव्हतं. अर्जुन मात्र आतल्या आत हसू दाबत म्हणाला, त्याच मुलानं सांगितलं की आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. कोण मुलगा? नाही रे दादू, देवा शपथ सांगते, मी नाही कुणावर प्रेम करत. मी कोणाकडे पाहतही नाही. तो मुलगा काहीही सांगत आहे आणि तू विश्वास ठेवलास. अगं, त्याने तुम्हा दोघांचे फोटोसुद्धा मला दाखवले, बागेतले, एकमेकांच्या हातात हात घालून काढलेले. नाही, हे शक्यच नाही. प्रीती आता रडायला लागली होती. त्याला मात्र हसू आवरत नव्हतं आणि आता रागातच ती म्हणाली, कोण आहे तो मुलगा सांग मला, आताच त्याचं थोबाड रंगवते. शेवटी बहीण कोणाची? अर्जुनरावांचीच ना. तीही त्यांचीच भाषा बोलणार. आधी मेहंदीने हात रंगवा आणि मग तिकडे जाऊन त्याचं थोबाड कशानं रंगवायचं ते रंगवा. अगदी लिपस्टिकने रंगवले तरी माझी काहीही हरकत नाही, असं म्हणून अर्जुन खूप हसायला लागला. प्रीतीला काहीच कळत नव्हतं. ती बिचारी रडत होती. काय हो तुम्ही पण, किती दुष्ट आहात. का छळताय तिला? मयुरी म्हणाली. मग अर्जुन प्रीतीला म्हणाला, अगं, तुझ्यासाठी आज मी एक मुलगा पसंत केला आहे. तुला मागणी घालण्यासाठी त्याचे आईवडील येणार आहेत. काय? दादू, लग्न इतक्यात? मी नाही करणार लग्न. अगं, हेच खरं लग्नाचं योग्य वय आहे. पण दादू, मला तुला सोडून नाही जायचं. अगं, माझी काळजी नको करूस. माझी काळजी घ्यायला आहे की माझी बायको. आता तू गेलीस तरच मला तिच्याकडे पण लक्ष देता येईल ना. तुला तुझ्या नवऱ्याच्या हवाली केली की मी मोकळा माझ्या बायकोकडे बघायला. पुन्हा त्याने तिला चिडवलं. काय रे दादू, तू पण किती चेष्टा करतोस. आणि अर्जुन हसायला लागला. पण मला सांग, तुला कोणी पसंत तर नाही ना? म्हणजे तुझ्या मनात कोणीतरी भलताच असायचा आणि मी आपलं भलत्याच मुलाशी तुझं लग्न ठरवून बसायचो. काय उपयोग माझ्या मनात असून? कोणता तरी मुलगा माझ्याशी बोलतो का तुझ्या धाकानं? आणि अर्जुन पुन्हा हसायला लागला. पण असं नाही बरं का, एक मुलगा करतो तुझ्यावर प्रेम. काय? खरंच दादू? कोण आहे रे तो? अजय. अजय, तो चष्मेश. चष्मेश, काय म्हणतेस ग? अरे, केवढा मोठ्या भिंगाचा चष्मा आहे त्याला. हुशार आहे तो, स्कॉलर आहे मुलगा, युनिव्हर्सिटी टॉपर. मग त्याला चष्मा नाही लागणार तर गोट्यातल्या म्हशीला लागणार का? मयुरी आणि प्रीती खूप हसायला लागल्या. अर्जुन म्हणाला, त्याला आज मी भेटायला बोलावलं होतं आणि तोच उद्या तुला पाहायला येणार आहे. प्रीतीचा तर विश्वासच बसत नव्हता. पण अर्जुनरावांनी एकदा ठरवलं की ठरवलं. दादू, त्याचा खूप जाड चष्मा आहे रे. लग्न त्याच्यासोबत करायचं आहे, चष्म्यासोबत नाही. आणि तो तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो. पण तरीही दादू, प्रीती अजून नकारच देत होती. तू जर नकार देत असशील तर मी त्याला तुला पळवून न्यायला सांगेन. हां. सॉरी, कसली भन्नाट. स्वतःच्या बहिणीलाच पळवून न्यायला कोण सांगेल का? पण अर्जुनरावाचं कामच एकदम हटके. मयुरी म्हणाली, अहो, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळते का? ती तुमची बहीण आहे. हो, पण तिच्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करतो, त्याला नको का त्याचं प्रेम मिळायला? मी कसं माझं प्रेम पळवून आणलं आणि संसार सुखाचा होण्यासाठी सौंदर्य बघायचं नाही, तो आपल्यावर किती प्रेम करतो हे बघायचं. आता तू म्हणतोयस म्हटल्यावर ठीक आहे. आणि प्रीती लग्नाला तयार झाली. अजय आणि त्याच्या घरचे बघायला आले. मयुरी प्रीतीला तयार करत होती. अर्जुनने आईसारख्या तिला सूचना केल्या. सर्व मोठ्यांना नमस्कार करायचा, अगदी अजयला सुद्धा. का? त्याला का? मी नाही त्याला नमस्कार करणार. अगं, एकांतात नवऱ्याला लाताबुक्क्या घातल्या तरी चालेल, पण 4 चौघात त्याचा मान राखायचा. हे सुखी संसाराच्या 12 सूत्रापैकी एक सूत्र. तुझी वहिनी नाही का मला रोज बुक्क्या मारत? असं अर्जुन मयुरीकडे पाहत हसत म्हणाला. आणि मयुरीने डोळे मोठे केले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे प्रीतीने अगदी अजयला सुद्धा नमस्कार केला. आणि यावरून आई विना वाढलेली मुलगी पण किती संस्कारी आहे असं सर्वांनी तोंड भरून तिचं कौतुक केलं. आणि आज हे सगळं प्रीतीला आठवत होतं.
तिची चोर ओटी भरली. आता सगळे जेवायला बसले होते. भारतीय पद्धतीची पंगत बसली होती. अर्जुन आणि मयुरीला शेजारी शेजारी ताटं केली होती. स्वीट आयटम होता गुलाबजाम. प्रीती त्याला आग्रह करून म्हणत होती, दादू अजून एक घेणार आहे. नको नको पुरे. का रे? अरे तुला आवडतात म्हणूनच मी केलेत गुलाबजाम. अगं पण आता मला गुलाबजाम नाही आवडत. हां? कधीपासून? प्रीतीने आश्चर्यानं विचारलं. आधी तर गुलाबजाम म्हटलं की तुझं अर्ध जेवण त्यावरच व्हायचं. हो, पण आता मला रसगुल्ला आवडतो. आणि आवडीनिवडी पण खूप बदलल्या आहेत, असं तो मयुरीकडे पाहून डोळा मारत म्हणाला. आणि ती खूप लाजत म्हणाली, इश्य, जेव्हा हा गुपचूप, आपल्याला उशीर होतोय निघायला. ए वहिनी, कुठे जायची भाषा चालली आहे? आज नाही जायचं, आज इथेच राहायचं. नाही, अजून थोडा वेळ वाटलं तर थांबतो, पण आम्ही आजच निघणार, अर्जुन म्हणाला. हे काय अर्जुन दादा, एक रात्र तरी थांबा की, अजय प्रेमाने म्हणाला. पाहुणे, तुमचं घोडं गंगेत न्हालं आहे आणि तुमची नाव किनाऱ्याला पोहोचली सुद्धा, तीही आमच्या पाठीमागून. पण आमचं काय? आम्हालाही जरा हातपाय हलवू द्या की, आम्हालाही आमची तयारी करू द्या, असा अर्जुन सगळ्यांदेखत म्हणाला. तसा अजय गोरामोरा झाला आणि सगळे हसायला लागले. काय करावे यांना, कशाचंच भान नसतं यांना, कुठेही काहीही बोलतात. मयुरी आता वर बघतच नव्हती. इतक्यात हसता हसता अर्जुनला ठसका लागला आणि तिने पटकन त्याला पाणी दिलं आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायला लागली आणि त्याला थोडा दम देत म्हणाली, किती वेळा सांगितलं की जेवताना तरी तोंड बंद ठेवा म्हणून, पण ऐकतच नाहीत. आणि अर्जुन चावटपणे तिच्याकडे बघत म्हणाला, मग तूच कर की, तुझ्या तोंडाने माझं तोंड बंद. तशी मयुरीने जी मान खाली घातली ती निघेपर्यंत वर केलीच नाही. रात्र खूप झाली होती. ते घरी आले. मयुरी तर गाडीतच झोपली होती. इतकी दमली होती की तिने साडीही चेंज केली नाही. फक्त पिन काढून तशीच पदर सैल करून केस मोकळे सोडले आणि झोपी गेली. तोही खूप दमला होता, लगेच झोपी गेला. दोघेही छान गाढ झोपले होते. रोजच्यासारखं जागरण गोंधळ नाही, चेष्टा मस्करी नाही, हसणं खिदळणं नाही. बहुतेक त्या बेडरूमला सुद्धा आज चुकल्यासारखं वाटलं असेल आणि त्याची झोप पूर्ण झाली. पहाटे पहाटे त्याला जाग आली आणि त्याची नजर मयुरीकडे गेली. तिचे मोकळे केस एका बाजूला उशीवर रुळत होते. पूर्ण पदर छातीवरून पोटावर येऊन विसवला होता. त्या कमनीय सौंदर्याकडे पाहून त्याची धडधड वाढायला लागली. एक दोन खोडकर केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर भिरभिरत होत्या, त्यामुळे तिची झोपमोड होऊ लागली. अर्जुनला त्या बटांचा राग आला. त्याचं लाजाळूचं झाड झोपेत खूपच सुंदर आणि त्याहून जास्त निरागस दिसत होतं आणि तिची झोपमोड होऊ नये म्हणून तो हळूच त्या बटा दूर करण्यासाठी तिच्या खूप खूप जवळ गेला. इतक्या जवळ की तिचे उष्ण श्वास त्याला जाणवत होते. तिने अलगद तिच्या पापण्या मिटल्या होत्या आणि त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर अडकून राहिली. त्याने त्या बटांवर हळूच फुंकर घातली आणि त्याच्या नाजूक झंकाराने तिने शरीराला मादकपणे थोडासा पिळ दिला आणि अर्जुनची नव्हती तेवढी झोपही उडाली. त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्यावर फुंकर घातली. तिला गुदगुल्या झाल्या. तिने पुन्हा शरीराला पिळ दिला आणि छाती थोडी वर उचलली. तिची छाती मंद मंद श्वास घेत एका लयीत खालीवर होत होती. ती इतकी सुंदर दिसत होती की आता त्याला तो गोड गोड टपोरा पांढरा शुभ्र रसगुल्ला नेहमीप्रमाणे एका घासात न खाता हळूहळू चवीचवीने खावा असं वाटत होतं. मग त्याने एक नजर तिच्या चेहऱ्यावरून पायापर्यंत फिरवली. झोपेत तिची साडी गुडघ्यापर्यंत वर आली होती. त्याने त्याचं एक बोट तिच्या ओठांवर हळूवार फिरवलं आणि तेच बोट तिच्या कानावरून, मानेवरून, छातीवरून, पोटावरून फिरवलं. तशी ती उत्तेजित झाली. गोड गोड कळ उठली तिच्या शरीरात. झोपू द्या ना, तिने त्याला हलकेच दूर ढकललं आणि एका कुशीवर वळली आणि तिची गोरीपान पाठ त्याला दिसली. त्याने अलगद त्याचे ओठ तिच्या पाठीवर टेकवले आणि त्याची दाढी तिला टोचली. तशा शरीरभर प्रणयलहरी उसळल्या तिच्या. त्याने एका हाताने तिची कमनीय कंबर दाबली. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली होती. सुप्त अवस्थेत असलेलं तिचं नाजूक शरीर जागं झालं आणि ती सरळ झाली आणि पुन्हा अंगाला मादकपणे आळोके पुळोके देत तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि पुन्हा एकदा नजर झुकवून नजरेच्या इशाऱ्यानेच त्याला होकार दिला आणि त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. तशी ती त्याला घट्ट बिलगली.
पहाटेलाही अजून पूर्ण जाग आली नव्हती आणि दोघांच्या प्रणय भावना उसळून आल्या. त्याचे हात मुक्तपणे तिच्या शरीरावर फिरत होते. तशी ती आणखीनच उत्तेजित होत होती. तिला आता तिच्या नाजूक भावना कंट्रोल होत नव्हत्या. तिने त्याला त्या परमोच्च आनंदाच्या क्षणाची नजरेतूनच याचना केली. पण खट्याळ अर्जुन तिला उगीचच सतवत होता. तिची विनंती कळून न कळल्यासारखा करत होता. कारण त्याला हा लागलेला प्रणयाचा वणवा इतक्यात विझवायचा नव्हता. उलट त्याला तो आणखीनच भडकवायचा होता. म्हणून तो तिच्यापासून थोडा दूर झाला. तशी तिने त्याच्याभोवती घट्ट मिठी मारली. पुन्हा आवेगाने बिलगली. त्याच्या थोड्याशा दूर जाण्याने ती अस्वस्थ झाली. घट्ट घट्ट बिलगली होती ती त्याला. पहाटेच्या मंद थंड गार वाऱ्याची झुळूक अंगावर येऊन त्यांची आग विझवण्याचा केविलवाना दुबळा प्रयत्न करत होती. पण त्या बिचारीला काय माहीत की तिचं इथं आता काहीही चालणार नव्हतं. उलट त्या थंडगार वाऱ्याच्या झुळकीने ते दोघे आणखीन घट्ट जवळ येत होते. तीच त्यांना जवळ आणत होती. त्यांना घट्ट घट्ट बिलगायला भाग पाडत होती. बराच वेळ झाला ते दोघे तशाच अवस्थेत होते. आणि आता ती अधीर झाली आणि त्यालाही धीर धरवत नव्हता. आणि दोघेही एकरूप होऊन एकमेकात सामावून गेले. आता ती त्याच्या हातावर डोकं ठेवून बिलगून झोपली होती. दोघांचेही श्वास एकाच लयीत गात होते. जणू दोघेही एकच प्रवास करत आहेत. तोही पुन्हा झोपेच्या कवेत गेला. तिच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरलं होतं आणि ती मनातल्या मनात गुणगुणत होती. आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग, मी मज हरवून बसले ग, मी मज हरवून बसले ग.